हरि ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आपण दुसऱ्या अध्यायातील 56वा श्लोक पाहणार आहोत. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनी रुच्यते. याचा अर्थ असा की ज्याचे मन दुःखात उद्विग्न होत नाही, जो सुखाची इच्छा करत नाही, ज्याला आसक्ती भीती आणि क्रोध नाही, त्याला स्थितप्रज्ञ मुनी असे म्हणतात. विनोबा भावे असे म्हणतात की स्थितप्रज्ञ हा शब्द गीतेच्या पूर्वी कधी कुठे आलेला नाही किंवा कुठल्या अन्य ग्रंथांमध्ये उपनिषदांमध्ये हा शब्द आलेला नाही. बुद्धी प्रज्ञा मेधा असे शब्द आलेले आहेत, पण स्थितप्रज्ञ हा शब्द मात्र गीतेने स्वतंत्र रीतीने घेतलेला आहे. स्थिर बुद्धी योग या शृंखलेतला हा दुसरा श्लोक. अर्जुन भगवंतांना विचारत आहे, हे केशवा, समाधीमध्ये स्थित अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय आहे? स्थिर बुद्धी पुरुष कसे बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो? असे प्रश्न विचारल्यानंतर भगवंतांच्या समोर ज्ञानी पुरुषाची एक मूर्ती उभी राहिली. ही मूर्ती म्हणजे स्थितप्रज्ञ. भगवंतांनी मागच्या श्लोकात स्थितप्रज्ञाची व्याख्या करून ठेवली आहे. सर्व मनोगत कामनांचा त्याग करतो, स्वतःच्या ठिकाणी जो रमून राहतो त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. आता इथून पुढे सगळा विषय आहे तो याच व्याख्येला अनुसरून विस्तारपूर्वक असा आहे. एखाद्याने सर्व कामना टाकून दिल्या आणि आपल्याच ठिकाणी रममान होऊन जरी तो राहिला तरी देखील हे जीवन असं आहे की जीवनामध्ये सुख आणि दुःख हे अपरिहार्य आहेत, म्हणजे ते कोणालाही अजिबात टाळता येणारे नाही. अगदी त्रेतायुगात सुद्धा पाहिलं तर प्रभू रामचंद्रांच्या वाट्याला काही दुःख आली नव्हती का? त्यांच्या वाट्यालाही दुःख आली. 14 वर्षे वनवास आला, तो देखील अशा वेळेला जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होते आणि त्याच दिवशी त्यांना वनवासात जावे लागले. तसेच द्वापर युगात गोपाळकृष्णांचे जीवन पाहिलं, त्यांचाही जीवनात दुःखच आहे. कारावासात जन्म, ज्या क्षणी जन्म त्या क्षणी माता पित्यांचा वियोग. नंद यशोदेनी त्यांचे पालन केले, जातानाही यमुना काठोकाठ भरलेली, पाऊस कोसळतो इथपासून त्यांचे जीवन सुरू झाले. बालवयातच त्यांना कित्येक राक्षसांचा वध करावा लागला. जन्मापासून ते देह त्यागापर्यंत संकटच संकटे. सुखदुःख हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत आणि ते कुणालाच चुकलेले नाहीत. तसेच ते सिच्युएशनल आणि रिलेटिव्ह आहेत, म्हणजे एखाद्याला जे सुख वाटेल ते दुसऱ्यासाठी दुःख असू शकते अँड वाईस वर्सा. जीवनात दुःख आणि सुख हे असणारच आहेत. त्याला स्थितप्रज्ञ कसा रिस्पॉन्ड करतो हे या श्लोकात सांगितले आहे. वशिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतात की ज्याप्रमाणे बाण डोंगराला चिरडू शकत नाहीत, ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरील डोंगराला हलवू शकत नाहीत, ज्याप्रमाणे कमळाची लता हत्तीला बांधू शकत नाहीत, त्याचप्रमाणे जगातील दुःख आणि संकटे जीवनमुक्त स्थितप्रज्ञ व्यक्तीवर परिणाम करू शकत नाहीत. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची या आती अडपैजेना. स्थितप्रज्ञ जीवनातील दुःख आपत्ती आणि संकटांनी अस्वस्थ होत नाही. तसेच तो शरीराच्या आणि इंद्रियांच्या सुखाची आस धरत नाही. मटेरियलिस्टिक अचीवमेंट्सवर त्याचा आनंद अवलंबून नाहीये. जेव्हा सुखद आणि आनंददायी गोष्ट घडते तेव्हा स्थितप्रज्ञ आत्मस्थितीपासून दूर जात नाही. कारण स्थितप्रज्ञ व्यक्ती परमात्मा तत्वाशी योग ज्ञानाद्वारे एकरूप होऊन ज्ञानमय जीवन जगत असतो. तो स्वस्वरूपाच्या आनंदाच्या सागरात एकरूप झालेला असतो आणि म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुखदुःखात स्वतःला अडकवत नाही. दोन्हीही परिस्थितीत तो अंतःकरणाने स्थिर राहतो आणि ही त्याची सहज अवस्था असते. मग मनात असा प्रश्न येतो, म्हणजे स्थितप्रज्ञ व्यक्तीला कोणतीही सुख दुःख होत नाहीत का? तर असे बोलणे खूप इम्प्रॅक्टिकल ठरेल. ज्ञानी पुरुषांना दुःख होते, पण ते उगाळून उगाळून नसत्या गोष्टी कल्पनेत आणून त्याचा शोक करत बसत नाही. आपल्या स्वामींनी एक प्रसंग सांगितला होता.
स्वामी माधवनाथांच्या जीवनातला. एका काळात एकामागून एक अशा त्यांच्या प्रिय व्यक्ती निवर्तल्या. त्या प्रसंगी मोठ्या स्वामींचे डोळे पाणावले होते, परंतु एकंदरीत ते शांत स्थिर असेच होते. हे पाहून आपल्या स्वामींनी एकदा एकांतात त्यांना विचारले, स्वामी, ज्ञानी पुरुषाला दुःख होत नाही का? त्यावर मोठे स्वामी म्हणाले, होतं तर. जवळची व्यक्ती गेल्यावर काही दुःख होणार नाही? ज्ञानी हा जिवंत माणूसच असतो ना. स्वामींनी विचारले, मग स्वामी, सामान्य माणसाच्या आणि ज्ञानी पुरुषाच्या दुःखात फरक काय? त्यावर थोडं हसून मोठे स्वामी म्हणाले, हे बघ, समज एखाद्याकडे 5 लाख रुपये आहेत आणि त्याचे 5 रुपये कोठेतरी पडले, तर त्याला चुटपुट लागेल ना. तसं ज्ञानी पुरुषाचे दुःख असतं. आणि एखाद्याकडे 5 रुपये होते आणि ते पडले, तर त्याला जसं सगळं गेल्यासारखं वाटेल, तसं सामान्य माणसाचं दुःख असतं. स्थितप्रज्ञ व्यक्ती दुःखात जसे उद्विग्न होत नाही, तसे सुखासाठी अडखळत नाही. त्याला कसली आवड नसते असेही नाही. फक्त त्याच्या बाबतीत या गोष्टी प्रधान महत्वाच्या नसतात. त्याची ज्ञानस्थिती हीच प्रधान महत्वाची गोष्ट असते. सुखाच्या सर्व प्रकारांबाबत तो निस्पृह असतो. अंतःकरणातल्या सत्व, रज आणि तम या गुणांच्या प्रभावानुसार सुखाचे सात्विक, राजस आणि तामस असे प्रकार पुढे भगवंतांनी 18व्या अध्यायात सांगितले आहेत. सत्वगुण हा ज्ञानप्रधान असल्याने अभ्यास, त्यातून निर्माण होणारा ज्ञान आणि पुढे आत्मतत्वाच्या धारणा आणि त्यातून येणारी प्रसन्नता हे सर्व मनाला सुखकर वाटतं. या सुखाची स्पृहा असू नये का, असे इथल्या असलेल्या विगत स्पृहा या शब्दामुळे मनात येईल. पण श्लोकातील वर्ण स्थितप्रज्ञाचे म्हणजे प्राप्त पुरुषाचे आहे. अंतिम गोष्ट प्राप्त झाल्यानंतर त्या गोष्टीच्या प्राप्तीची स्पृहा राहत नाही किंवा त्या मार्गाची देखील स्पृहा राहत नाही. फॉर अन एनॉलॉजी, एका विषयातील ग्रॅज्युएशनची डिग्री विद्यार्थ्याला मिळाल्यानंतर पुन्हा तीच ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवायची किंवा ती मिळवण्याच्या प्रोसेसची तो इच्छा करत नाही, कारण ती डिग्री त्यांनी ऑलरेडी अचीव्ह केलेली असते असे. स्थितप्रज्ञ व्यक्तीला सात्विक सुख जाणवतच नाही असे नाही, किंवा ते त्याला आवडत नाही असेही नाही. एखादं सुंदर भजन ऐकताना त्याला सुख वाटणारच, पण त्याची बुद्धी तत्वात स्थित असल्यामुळे त्याला जी आंतरिक शांती आणि प्रसन्नता असते, त्यात सुख आलं तर कळतं, अनुभवलं जातं, पण ती स्पृहा निर्माण न करता येतं आणि जातं. दुःखही तसंच येतं आणि जातं. ही व्यक्ती अंतर्मग्न प्रसन्न असते. पुढचा शब्द आहे वीत, राग, भय, क्रोध. स्थितप्रज्ञ व्यक्ती आसक्ती, भय आणि द्वेषापासून मुक्त असतो. इतके सारे इमोशन्स आहेत, पण भगवंतांनी हे 3च का मेन्शन केले असतील? तर ऍक्च्युली आसक्ती, भीती आणि राग हे एकमेकांशी जोडलेले आहेत. वस्तू, संपत्ती किंवा लोकांबद्दलच्या अटॅचमेंटमुळे त्यांना गमावण्याची भीती निर्माण होते, ज्यामुळे गोष्टी अपेक्षेप्रमाणे न झाल्यास क्रोध येऊ शकतो. आसक्ती नाहीशी झाली की भीती आणि क्रोध राहणार नाहीत. बऱ्याच वेळेला आपण काही लोकांशी आपलं पटत नाही किंवा राग असतो म्हणून तुटक वागत असतो, पण त्याला मी अलिप्त आहे असं आपणच लेबल लावतो. आपण पण अलिप्त होतो, पण सिच्युएशनल, जोपर्यंत तो प्रसंग, विषय समोर येत नाही तोपर्यंत. फॉर एक्झाम्पल, ॲज अ पॅरेंट समजा आपला मुलगा फ्रेंड्स बरोबर बाहेर फिरायला गेला आहे. त्यांनी सांगितलं होतं की रात्री मी 8-8:30 पर्यंत येईल, पण 9-9:15 झाले तरी तो आला नाही, की ॲज अ पॅरेंट आपल्या मनाची चलबिचल सुरू होते. कारण अटॅचमेंट. अजून कसा आला नाही, फोन पण लागत नाहीये, सगळं व्यवस्थित तर असेल ना. नको ती चिंता, नको ते वाईट विचार मनात यायला लागतात आणि भीती वाटायला लागते. मुलाला उशीर होतो, 8:30च्या ऐवजी तो 9:30 9:45 घरी येतो. तोही घाबरलेला असतो, आता काही खरं नाही, आई बाबांचा ओरडा खावा लागला. मुलगा घरी जेव्हा सुखरूप येतो, आता आपली भीती जाते, पण त्याचं रूपांतर रागात होते आणि आपण त्याला रागवतो किंवा ओरडतो. आसक्तीमुळे भीती आणि क्रोध निर्माण होतात. स्थितप्रज्ञ व्यक्ती सांसारिक संपत्ती आणि नातेसंबंधांपासून स्वतःला अलिप्त करून आसक्ती, भीती आणि रागाच्या पलीकडे जातात. अलिप्ततेचा अर्थ जबाबदारी सोडणे असा नाही, तर समतेनं जीवनाकडे पाहणे. ज्ञानी माणसाला सर्व काही आत्म्यासारखे दिसते, ज्याप्रमाणे अज्ञानी माणसाला सर्व काही भौतिक वस्तूसारखे दिसते.
ज्या ज्ञानी माणसाला माहीत आहे की सर्व काही एकच आत्मा आहे, त्याच्यासाठी कोणताही भ्रम आणि दुःख असू शकत नाही. त्याला हे समजले आहे की जे काही अस्तित्वात आहे ते फक्त परमात्मा आहे आणि दुसरे काहीही नाही. भीती आणि क्रोध तेव्हाच निर्माण होतात जेव्हा दुसरी गोष्ट असते. जेव्हा हे सर्व एक अविभाज्य सच्चिदानंद परम असते, तेव्हा आसक्ती नाही, भय नाही आणि क्रोधही नाही. आत्मज्ञानाच्या अवस्थेमुळे अशा व्यक्तीची आसक्ती कशी निघून जाते हे समर्थांनी सांगितलं आहे. स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना, म्हणून या साधू जना कामची नाही. पुढे समर्थ भय का नाही ते सांगतात. माणसाला भय कशाचं असतं तर काहीतरी जाण्याचं, आणि सर्वात मोठे भय आपण स्वतः जाण्याचं. स्थितप्रज्ञ साधूजनांना मृत्यूचंही भय नसतं, कारण सत्य स्वरूपी अमर झाला. भय कैचे वाटेल त्याला, या कारणे साधूजनाला भयेची नाही. त्याने क्रोध का बरं सोडलं? कल्पिला विषयो हातीचा जावा, तेने गुणे क्रोध यावा, साधूजनाचा अक्षैव ठेवा जाणार नाही. भगवंतांनी आधीच्या श्लोकात स्थितप्रज्ञ लक्षणांमधील पहिले लक्षण सर्व कामना गेल्या आहेत हे सांगितले आहे. मग आसक्ती, भीती, क्रोध गेले आहेत हे वर्णन समाविष्टच आहे. ते उत्तंगता येते कशामुळे तर आत्मस्थितीने. पुढचा शब्द आहे स्थितदी मुनी रुच्यते. स्थितदी म्हणजे स्थिर बुद्धी किंवा स्थितप्रज्ञाच्या अंतःकरणामध्ये कामनांचे शब्द उठत नाहीत. त्यामुळे कामना, त्यातून निर्माण होणारे सुखदुःख आणि भय, क्रोध असे विकार याच्या बाबतीत त्याचं अंतःकरण मौन अवस्थेत असतं, शांत असतं. मुनी हा शब्द या ठिकाणी मुद्दाम वापरला आहे. मुनी म्हणजे मौन धारण करणारा. मौन म्हणजे अंतःकरणामध्ये शब्द किंवा वृत्ती निर्माण होत नाहीत अशी अवस्था. ही केवळ शब्द नसण्याची स्थिती नाही, ती मनाची शांत अवस्था आहे. स्थितप्रज्ञ लक्षणांमध्ये एकही बाह्य लक्षण नाही, सर्व लक्षणे आंतरिक स्थिती दर्शवतात. ज्ञानी व्यक्ती कोणते कपडे परिधान करतो, काय खातो, आधुनिक साधनांचा वापर करतो की नाही, या कोणत्याच गोष्टी त्याच्या अंतरंग स्थितीचे दर्शन घडवित नाहीत. तसेच काही संत सर्वांना सांभाळून अतिशय सौम्य बोलतात, तर काही संत कोणाची भीड न ठेवता अतिशय कडक बोलतात. पण त्या पद्धतीवरून देखील ते ज्ञानी आहेत का नाही हे ठरवता येत नाही. स्थितप्रज्ञ हे सर्वोच्च आणि दिव्य अशी आंतरिक अवस्था आहे. हा श्लोक जेव्हा स्वाध्यायासाठी घेतला असे वाटले, दुःखाचे दुःख नाही, सुखाची इच्छा नाही, आसक्ती, भीती आणि क्रोध ज्याला येत नाही अशी व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ. सोपं तर आहे, पण जेव्हा अभ्यास करायला घेतला तेव्हा जाणवलं वरवर सोपा वाटणाऱ्या या श्लोकाला खूप डेप्थ आहे. जसं म्हटलं जातं की संत समजण्यासाठी माणूस किमान उत्तम साधक असायला हवा, पण खरं सांगायचं झालं तर ही क्रायटेरिया आपण सफिशियंट नाहीये. स्थितप्रज्ञ संत समजण्यासाठी माणूस स्थितप्रज्ञ संतच व्हायला पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही मार्गाने तो समजत नाही. स्थितप्रज्ञ अवस्था काय असेल हे इमॅजिन करणं सुद्धा इम्पॉसिबल आहे. या श्लोकात भगवंतांनी स्थितप्रज्ञाची सांगितलेले लक्षण आपण पाहिली, परंतु माझ्यासाठी ह्या श्लोकातून काय टेकावे आहे तर मला असे वाटते, त्या स्थितप्रज्ञ स्थितीला जाण्यासाठी माझ्यामध्ये ॲज अ साधक काय लक्षण हवीत ते पाहिलं पाहिजे. मी त्या परमानंद सुखाची इच्छा केली पाहिजे. त्यासाठी ध्यान साधनेची आसक्ती हवी, राग हवा म्हणजे लोभ हवा. ध्यान साधना झाली नाही तर भीती वाटली पाहिजे, कारण ध्यान साधनेशिवाय परमानंदाचा अमूल्य ठेवा मिळणार नाही, दुःख वाटायला येईल. आणि सद्गुरूंनी सांगितलं तरी ऐकलं नाही याचा स्वतःवर क्रोध आला पाहिजे. आपली साधना नित्यनेमाने घडो ही स्वामींचरणी प्रार्थना करून आणि हा स्वाध्याय स्वामींचरणी अर्पण करून मी इथेच थांबते. हरिओम.